एका पराक्रमी सरदारीची विधवा पत्नी म्हातारपणचे दिवस दारिद्र्यात घालवत होती ते बघून बिरबलला तिची किव आली. त्याने त्या वृद्ध स्त्रीला आपल्या घरी बोलावले व सांगितले, उद्या तुझ्या मृत पतींची तलवार घेऊन दरबारी ये व मी सांगतो तसे कर. बिरबलचे आज्ञेप्रमाणे ती विधवा आपल्या मृत पतीची गंजलेली तलवार घेऊन दरबारात आली. आपल्या हातांतली तलवार बादशहाच्या हातात देत ती म्हणाली, खाविंद, माझ्या पतीची ही आठवण मी आजपर्यंत जपून ठेवली होती, पण आता मला माझ्या जीवाची खात्री वाटत नाही म्हणून ही त्यांच्या शौर्याची आठवण, माझी अमूल्य ठेव आपल्यापाशी ठेवावी अशी विनंती आहे. बादशहाने ती तलवार पाहिली व म्हटले, बाई, ही तलवार गंजलेली आहे. तिचा काय उपयोग, तू ती घेऊन जा. दुःखित चेहऱ्याने ती वृद्ध स्त्री जाण्यासाठी वळली तशी बादशहाला तिची दया येऊन देण्याचा हुकूम फर्माविला. तेवढ्यात बिरबलाने मोठ्याने केलेला चक 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 अरेरे हा आवाज सर्व दरबारात ऐकू गेला. बादशहाचेही लक्ष तिकडे गेले. बिरबल, क्या हुआ? बादशहाने विचारले. खाविंद, मला आश्चर्य वाटले, वाईटही वाटले, म्हणून तसा आवाज माझ्या तोंडून निघाला. माफी असावी पण परेस हा साधा दगड असतो तरी त्याच्या स्पर्शनी लोखंडाचे सोने बनते. आज या गंजलेल्या तलवारीला प्रत्यक्ष खाविंदाचे हात लागले तरी ती होती तशीच राहिली. एकेकाळी पराक्रम गाजवून धारातीर्थी देह ठेवणाऱ्या सरदाराच्या विधवेची मला किंव आली. आपल्या शूर सरदाराच्या पत्नीला दारिद्र्यात दिवस काढावे लागतात हे बरोबर नाही. बादशहाच्या मनाला आपली चूक पटली. त्याने ताबडतोब हुकूम फर्माविला, खजिनदार, ही तलवार ठेवून घ्या व तलवारीच्या वजनाइतके सोने या वृद्ध स्त्रीला द्या. बिरबलला मनापासून दुवा देत ती वृद्ध स्त्री दरबारातून निघून गेली.